व्हायचं असेल तर 4 गोष्टी सांगून देतो. 1, लक्ष्मी नम्रतेने टिकवा. लक्ष्मीला माजाटेलपणा चालत नाही. ज्यांनी ज्यांनी पैशाचा माज केला त्यांना वढायला बिडी राहिली नाही. ज्यांनी ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे, हा लक्ष्मीचा झटका आहे. ज्यांना 50 एकर जमीन होती आता ते दुसऱ्याची वाटणं करत्या, हा लक्ष्मीचा झटका आहे. ज्यांच्या दारात 4 गाड्या होत्या, त्यांची पोरं दुसऱ्याच्या गाड्या पुसतात, हा लक्ष्मीचा झटका आहे. 1, लक्ष्मी नम्रतेने टिकवा. 2, लक्ष्मी मानात घालू नका, लक्ष्मी दानात घाला. 3, लक्ष्मी कन्वर्ट करत जा. आणि 4, लक्ष्मी बचत करायला शिका. पैसा बचत करायला शिका. प्रसंग आल्यावर त्याची किंमत कळते, तोपर्यंत कळत नाही. जोर खिशात आहे ना तर मित्र मित्र पाहुणे रावळे सगळे मानित्या. खिसा रिकामा झाला ना, जे एकही नालायक आपल्या अंत्यविधीला येत नाही, हे ध्यानात ठेवा. हे फक्त सिजनेबल काम आहे. गावठी भाषेत सांगा, फक्त दगडाला गुळ चोळलाय. दगडाचा खडा आणि त्याला गुळ चोळल्यामुळं वरून गोड आहेत, आतून नालायक आहेत. तुमचं काय मत आहे? तुम्हाला लोक जी दिसतात ना ती फक्त वरून गुळासारखी गोड आहेत, आतून धोकाच आहे. तुमचं काय मत आहे? तुम्हाला वाटतंय तुमची बायको तुमच्यावर प्रेम करते, तुम्ही पागल आहात. पागल आहे पागल. बरेच लोक म्हणतात गाढव येतो, तुला काय कळतं? द्या उत्तर पुरुष मंडळी पटकन. हे बऱ्या द्या उत्तर पटकन. तो आपली बायको आपल्यावर प्रेम करते, खरंय का भ्रम आहे? हा, खरंय का भ्रम आहे? भ्रम आहे. 14 वर्ष राम वनवासाला गेला, महिला मंडळ. राम 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 तर सीता घेऊन गेला. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. सीतेनं डोकून नाही पाहिला रे, डोकून नाही पाहिला. उलट्या लांब बांबून भाकरी लोटल्या. घे घे बांबू काढला. राम त्या खोलीत आणि सीता ह्या खोलीत. आणि खिडकीतून डोकून पाहती, झोपला का झोपला? झोपू दे झोपू दे, त्याच्या कर्माची फळं भोगितोय. आणि हा नालायक त्याला म्हणतो इश्क ही मेरी जिंदगी आहे. अरे तू पागल आहे पागल. या जगात 3च माणसं आपलेत, आई वडील संतन भगवंत. फलकट तो संसार येथे सार भगवंता, येथे सार भगवंत, येथे सार भगवंता. फलकट तो संसार येथे सार भगवंता. आज कीर्तनाला घेतला मग तुकोबारांच्या खात्यातील कडवे 4 आहेत. खात्यामध्ये 4092 अभंग, त्यातले 125 अभंग मागणी पर आहेत. आणि आजचं कीर्तनाला घेतलेला अभंग मागणी पर आहे. अभंगाचा पहिला मुद्दा संपला. एनी डाऊट? नो. पार्ट सेकंड स्टार्ट. अभंगातला दुसरा मुद्दा आहे मागणी पर. अभंग घेण्याचं कारण काय, जरा बोलत जायचं तरच कळेल. मंदिर पूर्ण होईल पण कळत चढला तर, नदी तृप्त होईल पण सागराला मिळाली तर, सोनं शुद्ध होईल पण 16वा कश लागला तर, वृक्ष सफल होईल पण फळ आलं तर, सप्ताह पूर्ण होईल पण मागणी पर अभंग झाला तर. सप्त्याचा शेवट आज, उद्या काल आहे. माहिका मंदिराला कळत चढलाय. आता मंदिर पूर्ण पुन्हा वळवळ नाही करायची बरं का. आता सुरुवात झाली अभंगाला. मोबाईल बंद ठेवा. इतका भिकार नाद लागलाय लोकांना त्या खोकड्याचा. कुठे घेऊन बसलं कधी बोट चाळीत बसायचं. आपल्या आखडीचा चैन उघडीन गेम चालू. बावळ्याचा बाजार झालाय सगळा. काही ते कळतच नाही लोकांना. आपण कीर्तनात बसलोय, कीर्तनामध्ये बोलत जावं, 2 तास तरी एकाग्रता होते. ते खोकडं संगच. बाथरूमला गेला तर पाणी न लावता आला मोबाईल मध्ये तसा. पागल झाली लोक. से आपलं 7,000-8,000चं खोकडं घेतलंय, कुठे आपल्याकडे बसलं की मोठ्या चाळीत बसायचं. काही भाकरी करताना तेच, चपात्या करताना तेच, वा मारताना तेच. आणि वाचित आहे काय हलकट क्वालिटीचं. शिळी गाव नाही, बोकडा एक नाही. आणि बोलायचं काय, हॅलो कुठे नदी वय जळतो येतो. बिकार नाद लागला. फक्त बोललं तरी कीर्तन कळत.
नाही ते कीर्तन कळणार नाही. अभंगाला सुरुवात करायची, फक्त टच लावून देतो. कीर्तनाला घेतलेला अभंग मागणी पर आहे. तिसऱ्या दिवशी मागणी पर अभंग घ्यावाच लागतं, बोलावं लागतं. संप्रदायाचा तो नियम आहे. पण आता मागणीवर अभंग का घेतला त्याचं उत्तर तुम्हाला पटापटा मी बोलतो. मंदिर पूर्ण झालं, कळत चढला. आता मंदिराच्या वर काम संपलं काम. 2, नदी सागराला मिळाली. नदीला आलेलं पाणी ओढ्याचं आहे, नदीला आलेलं पाणी नाल्याचं आहे, नदीला आलेलं पाणी गटारीतलं आहे, नदीला आलेलं पाणी बोर मधलं आहे. सगळे पाणी आहेत. पण नदीचं पाणी सागराला मिळालं, तिचं नावच बदललं. आता ओढा संपला, आता नाले संपले, आता गटारी संपल्या, आता नदी सुद्धा संपली, तिचं नाव सागर. जोपर्यंत ह्या जीवात अज्ञान आहे आणि विकार आहेत तोपर्यंत हा जीव जीवच आहे. पण हा जेव्हा देव आपला करील तेव्हा तो जीव राहणार नाही, देव होईल. आणि जेव्हा हा देव होईल तेव्हा त्याला विकार बाधणार नाही. आणि याला देव व्हायला काय लागतं? साखळी स्वरूप. फक्त टच मध्ये राहायचं. याला देव पाहायचा नाहीये. देव पाहून काय करतो? मरतो. आपल्याला देव पाहायचाच नाही, आपल्याला देव व्हायचा आहे. देव पाहून काय करायचं? दीड तास देव चोळून काय करायचं? आपल्याला देव पाहायचा नाही, आपल्याला देव व्हायचं. बोलायचा. आणि देव व्हायला लागतं ज्ञान. आणि आपल्याकडे नियम का? सगळे गाडी बंगला पैशाला तर ऊत आला, ऊत पुढं घाला, फक्त काय नाही, ज्ञान नाही. बोला पटकन महिला म्हणणार. एका स्त्रीला साधारणपणे किती साड्या असाव्यात? चाल 24 धर, चाल दर तासाला 1. मग तुला कपाटवर साड्या घरात ठेवायची काय गरज? तुझी गॅरंटी आहे का एवढ्या साड्यांपर्यंत तू राहशील? नाही. मग तुला साड्या किती असावा एवढं सुद्धा ज्ञान नाही. बोला पटकन पुरुष मंडळी. प्रत्येकाला एक मुलगा आहे, मला एक, तुम्हाला एक. एका मुलाला साधारणपणे खोल्या किती असाव्यात? 10 धरा. मग 27 खोल्यांचा बंगला बांधायची गरज काय? तुला 26 सुना आणायच्या का प्रत्येक बेडरूम मध्ये 1? नाही. म्हणजे आपल्या पोराला बंगला केवढा असावा एवढं सुद्धा त्याच्या बापाला ज्ञान. आता या मापात शेवटपर्यंत राहिलं तरच कीर्तन कळलं, नाही तर कळणार नाही. ज्ञान नाही. पुढं आहे का? बंगला केवढा असावा? ज्ञान नाही. पैसा कुठे घालावा? ज्ञान नाही. भांडण करावं किंवा नाही? ज्ञान. आणि ज्ञान येत नाही त्यावर देव होत नाही. आता साखळी लागली बरं का. आपल्याला देव पाहायचं. देव पाहायचं का देव व्हायचं? देव 30 दिवसाचा महिना आहे, 4 रविवार सुट्ट्या आहे. किती गेले? 26. 2 शनिवार सुट्ट्या आहे, 24 दिवसात 90,000 पगार आहे. काय तुझं भागत नाही का? गरीबाचे 20 खाय, 30 खाय, 40 खाय. नालायक आहे का तू? याचे 20 रुपये घे, याचे 30 रुपये घे. आणि रिटायर झाला का बसला महानगरपालिकेच्या गार्डन मध्ये मनोरुग्ण. त्याच तोंड आणतो. म्हणजे पैसा किती कमवावा एवढं सुद्धा त्याला फिट बसलं कीर्तनात. आता मापात राहिले. आता असं जर कळलं तरच पुढं किचकट मध्ये कळलं, नाही तर कळणारच नाही. माणसाला देव व्हायचं. देव व्हायचं नाही, देव पाहायचा नाही, देव व्हायचं आहे. देव व्हायला लागतंय ज्ञान. आता लागला करण. आता आपल्याकडे सगळं आहे. दोघांची मारामारी झाली, खुब्यातून निघले दोघं बी. पोलिसानं दोघांचे 50,000 घेतले आणि सांगितलं परत असं करू नका. केवढ्याला? 1 लाख. म्हणजे मारामारी करणाऱ्यांना काही नाही. बास फिट बसलं कीर्तन. आता आपल्याला देव पाहायचा नाही, देव व्हायचं आहे तर आपल्याला ज्ञानच लागेल. आणि ज्ञान यायचं असेल तर काय लागतं ऐका. आता
शाळेतलं नाही, हे शाळेतलं नाही सोडून द्या, भराट्यातून सुटत द्यात. रिटायर झाले, काही परमनंट झाले नाही. काहींचे पोरं लग्नाला आली, बापाला पगार नाही. आणि शिकून नाही काय कळतं. कितीला आहे तू? 6वीला आहे का तू? 7वीला आहे का? बापाच्या तू कितीला रे? 7वीला आहे का? सेमीला आहे का? मराठी मिडियमला आहे? त्याला मीडियमच माहित नाही. तू मराठी मीडियमला आहे का सेमीला आहे? सेमीला आहे तू. बापाच्या बायको टिंब म्हणतात. तू विचार मला बाप कुणाला म्हणतात म्हणजे विचारलं का? खेळ झाला खेळ. काय म्हणते रे बापाच्या बायकोला? थांब काय म्हणतात? आई. आणि आईच्या आईला काही उपयोग नाही. आता हे फक्त आपण होतो याचा पुरावा आहे. एक आता आपल्याला काय लागेल? बस फिट बसलं कीर्तन. आता ज्ञान यायचं असेल तर थोडं किचकट आहे, पण फिट करून देतो. माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, बारीक ऐकलं तर डोक घुसल, नाही तर घुसणार नाही. तुम्हाला जर देव पाहायचा नाही तर तुम्हाला देव व्हायचा आहे. आणि देव व्हायला लागतंय ज्ञान. आणि आपल्याकडे नेमकं ज्ञान नाही. ज्ञान यायला काय लागतं ऐका. ज्ञान यायला काय लागतं आपल्याला? माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं. आणि ते पोरगं होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मारावा. ऐका उत्तर आता. माया नावाची म्हातारी मारावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा. माया नावाची म्हातारी जवळ मरत नाही तर बोध नावाचा मुलगा होत नाही. आणि बोध नावाचा मुलगा जर होत नाही तर तुम्ही मी देव होतच नाही. आणि आपल्याला नेमकी ती म्हातारी मारायची आहे. आणि त्या म्हातारीचं नाव आहे, बोला जा, माया. आणि हा सगळा तमाशा कोणी केला? नाही ते ही गाडी बिडी बंगला बिंगला, गाडी बंगला, पप्प्या गुड्डी बंटी स्वीटी फ्रीज कूलर गॅस लाइटर बनणं, सगळी हिटर फिटर यर वाफे चिंगड्या कांदे गोण्या बकर अंडे लाटणं पळपळ ठोकणी उशी तवा संडास बाथरूम किचन ओटा बेडशीट दिवाण चमचा उरगळ उशी गादी तक्क्या नळ्या नळ्या खांड खोंड बोंबलं सुकट. हा सगळा तमाशा बस फिट बसलं कीर्तन. एखाद्याची मुलगी मुलाचा हात धरून पळून गेली. पागल होती, गेली पळून. तिचा बाप पिसाला. झालीच नाही मला. ती मला मेली, मी तिला मेलो. तिच्या अंत्यविधीला सुद्धा जाणार नाही. आणली बाळातपणाला. त्याला विचारलं का आणली? आपलेच दात. आणि हा तमाशा कुणाचा आहे? मायेचा. पोरगा 10 रुपयाला आईच्या पोरगा 10 रुपयाला नीट बस. पोरगा 10 रुपयाला आईच्या कानपटीत ठेवून दिली. शेजारच्या बायांना हसू आलं. आणि आपलं वाईट झाल्यावर ज्यांना हसू येतं त्यांना शेजारी म्हणतात. कारण आपलं वाईट झालं की शेजारी हळूहळूच टाळ्या वाजवतात. पण टाळ्या वाजवतात. शेजारची बाई हसली. म्हातारीच्या डोळ्यात पाणी आलं. आणि म्हातारीने सांगितलं, तोंड सांभाळा. माझ्या मुलानं मला मारलंय ना, मारू द्या, मारू द्या. माझं दूध प्याला येतो, मी त्याच्याच खांद्यावर जाईल. माझाच आहे ना माया. आणि आता ही म्हातारी आपण जवळ मारीत नाही तर आपल्याला अभंगात सुद्धा पुढे जाता येत नाही. आता घोटाळा असा झालाय, म्हातारी आपण एका मिनिटात मारली असती इथं, आता मुगसून टाकली असती. पण घोटाळा असा झालाय, म्हातारी राहती कुठं हेच माहित नाही. कोणाला दिसली? पटापटा बोला. दिसली नाही, पाहिली नाही, समजून सांगितलं तर ऐकन नाही, कुठं राहती माहीत नाही. पण काम दाखवल्याशिवाय तिचं नाव. आता आपण असं करू, म्हातारी तर मरत नाहीच. पण म्हातारीला नवरा नाहीये. ती म्हातारी थोडी नांगाट आहे माया. आणि तिला नाही नवरा.
पण पोर आहेत 12. जरा किचकट आहे पण फिट करून घ्या. माळकरी बिळकरी कोणी कीर्तनकार असले तर. म्हातारीला नवरा नाही पण तिला पोर आहे 12. ऐका 6 पोर, 6 पोर. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनष्णा, तितिक्षा. आता हे 6 पोर आणि 6 पोरी राहिला कुठे आहेत याच्यात. आणि आतून तमाशा करतात, आतून दिसती. आता हे काय करतात ऐका, काय करतात हे काय करतात ऐका. बलात्कार, काम, खून, क्रोध, भांडण, लोभ, एकमेकाला नाव ठेवणं, मत्सर, स्वतःला शहाणं समजणं, अहंकार. आतमध्ये बायको करू, फक्त तोवर तू राहायला पाहिजे. करू बायको कशावर आपण अशावर. सुनबाई आली का मी दिंडीला मोकळी झाली होय ना. सुनबाई आल्यावर तू मोकळीच आहे ना. तुला कुत्र विचारी ना घरात, तू मोकळीच आहे. आणि जिला एकही सुन नाही ना, माझ्या डोळ्यात एकत आणायची, माझ्या डोळ्यात एकत आणायची. आणि जिनं भावाची केली ती तिथं अशी जिरली. तिला म्हणलं भावाची का म्हणून केली, माझ्या पप्प्याला माग पुढं आधार. पप्प्याला झाला ना आधार, पण तुला झाला आजार. पप्प्याला झाला आधार आणि तू झाली निराधार. ही काय आशा. एक वाक्य सोडा. आता ही आशा पोरगी कोणची, मायेची. इच्छा पोरगी कोणाची, मायेची. आता तिला पोर किती आहेत 12. पोरी किती आहेत आपलं पोर 6, पोरी 6. आणि तिला अजून 4 पठ्ठे आहेत. ऐका कोणते. मी, तू, तुझ, त्या बाबळी पासून या बाबळी पोत. इकडली अख्खी इकीन पण तू जिरीन. तू जर जिरावली नाही ना तर मी म्हणा. सासूचं सुनेचं भांडण झालं. सुनबाई सासूला म्हणती भूक भूक भूक, फक्त मला 1 वर्षात कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये आणि मग मी पाहते तुझा खिलारी कोणचा ऐकतो. एखाद्या पोराला प्रिय करायला प्रियशीनं धोका दिला का तो पोऱ्या त्या पोरीला म्हणतो तू माझी नाही ना, माझी नाही ना, कुणाशीच नाही. आणि तू माझ्यापासून गेली ना कुठं सुखी होऊ शकत. तिला 3 पोरं झाले, तुला मिळालीच नाही, सुखी व्हायचं काय काम आहे. मी तू तुझं माझं. आणि अख्खी जनता भ्रमात आहे. भ्रमात. बायको प्रेम करते, भ्रम आहे. माया विघ्ने भ्रमला खरे, मरता मी माझनी खरे. माया विघ्ने भ्रमला खरे, मरता मी माझनी खरे. माया विघ्ने माया विघ्ने भ्रमला खरे, मरता मी माझनी ये तो संपत्तीची वार साचकारी दाईना. संपत्तीची वार दाई दीना. दारा पुत्र जना बंधू सायार बेजुना. दारा पुत्र जना बंधू सायार बेजुना. काय डीजे लावायची गरज. इथं नाचलं पाहिजे अवलादी डांबरी नाचत्या.
बाई वाड्यावी आण राहतो भाड्याच्या घरात. हाताला धरलं या मग धरतो कुठं? ए बरे ए सांगा माईको सांग. भाऊ तू कॅमेरा काढून घे, चालू आहे. खाली काढून घे, खाली नाही, खाली काढून घे, बंद असू दे, खाली काढून घे ना. संत तपाला लाईट चालू आहे त्याची, लाल समोर दिसते ना. नितीन महाराज काढणं पटकन मला कीर्तन सुरू करायला. शूटिंग बंद करायची आहे विशाल महाराज. चालू आहे ती हा तेव्हा चालू आहे ना. मागे मागे लाईट आहे लाईट. हा ओके. हा. ऑफ नाही कर. ए आणि कृपया मागे गडबड करू नका, शांत राहा सर्वांनी. नाही ए हे कॅमेरे बिमेरे लावून द्यायला मोबाईल मध्ये कीर्तन न्यायला काय हरकत नाही, ती लोकांसाठीची. पण ते काय करतात, अख्खं कीर्तन युट्यूबला टाकीत नाहीत. इकडलं एक वाक्य घ्यायचं, इकडलं एक वाक्य घ्यायचं आणि आमच्या ठोकून द्यायचे. पैसे त्यांनी कमवायचे आणि इज्जत आमची घालवायची. त्याच्या सगळ्यात जास्त फळं म्या भोगलेत. आणि अजूनही माया भोवती रोज लफडे, रोज उठलो का लफड सुरू. का मी मेलोच लफडे मिटात या का काय? असा माणूस राहिला नाही का त्यानं मला घोडा लावला नाही. पण मी ठरवेले अख्ख्यांचे घोडे खायचे पण खरंच बोलायचं. लोकांनी तुम्ही शिव्या देऊ द्या पण सत्य ते. लोकांना सहन होत नाही, लोकांना राग येतो. हा दारुडे म्हणते बा आम्ही किती दारू पिऊ, त्याच्या बापाचं काय जात आहे, माझ्या बापाचं काय जात नाही, तू त्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट आहे. वाह वाह 80% पोरी इंद्रिकडला शिवे देते. 80% हे आम्ही प्रेम करू नाही तर लफडं करू नाही तर कोणाचा हात धरून जाऊ, त्याला काय करायचं. प्यार क्या चीज है इंद्रिकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता, इंद्रिकर ने तो प्यार किया ही नहीं, फिर मारो झक. बंगल्यातून पोरी पळून गेल्यात आणि कांदी लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात. प्यार क्या होता है तो रोपो पडताय उपटो, प्यार क्या होता है तर चिंगड्या निवडताय निवडो. आता राग येईल रे. माझी एक इच्छा आहे तुम्हाला गावदेवी मंदिरापुढे सांगतो, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा. कारण मी हयतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला. आणि मी असाही मेलो तर तुमच्यात काही बदल होणार. पण एक ध्यानात ठेवा मला, मी मेल्यावर का होईना पण तुम्हाला आपली आठवण आल्याशिवाय राहणार नाही. हा काय म्हणत हे प्रेम बी हे सगळं अज्ञान आहे ना. आपला शब्द चाललाय म्हातारी माया, एक एक माया तोडून पुढे. हे प्रेम आहे, प्रेम कोण प्रिय करतं, कोणावर प्रेम आहे, कोणाला वेळ आहे. काही पोरं म्हणतात, काही मूर्ख पोर आहेत की ते हलकट पोरीच्या पायी त्यांनी बापाशी दुश्मन केल्यात. बापाशी मुली इतक्या काही काही बिंडोक आहेत का ईश्वरासारखा बाप त्यांनी कमी लेखला आणि मूर्ख पोराच्या प्रेमात पडून पोरीने बापाचं व्हॅल्युएशन कमी केलं. मूर्ख भंगार पोराच्या नादी लागायचं, माझा बापच माझा दुश्मन आहे अशा म्हणणाऱ्या मुली आहेत. एका मुलीनं तर बापाला डायरेक्ट सांगितलं, माझ्या प्रियकराच्या केसाला जरी धक्का लागला तर मी तुम्ही माझा बाप आहात हे मी विसरून जाईल. कोण प्रेम करतंय कोणावर, कोण करतंय प्रेम. पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ गाण टाकलं आणि प्रेशीला घेऊन घाटात बसलं. पागल दोघं बी आणि येड्या बाबलीत बसले. बाबाला येडी आणि ती पोरगी भंगार. आणि ती पोरगी त्याला म्हणायची तू माझ्या डोळ्यात पाय. तू माझं हृदय फाडून पाय. तुम्हाला मी पॉझिटिव्ह आहे, तिनं घाटातच सोडून दिला का. कोण नाही महाराज. हा सगळा हा सगळा भ्रम आहे. जन हे सुखाची दिल्या घेतल्या ते, जन हे सुखाची दिल्या घेतल्या.